नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. मॅडम बघा रे, आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितले होते न्यूमेरिकल्स सेकंड चॅप्टरचे न्यूमेरिकल्स. आपण 4 न्यूमेरिकल्स स्टडी केले होते, त्यामध्ये समजून सांगितले होते, बरोबर आहे. चला बाळांनो, त्यानंतर आज आपण या लेक्चर मध्ये समोरचे आपण न्यूमेरिकल्स बघणार आहोत. तर बाळांनो, क्वेश्चन नंबर 13 पर्यंत म्हणजेच आपण टेक्स्ट बुक मधले अनसॉल्व्ड न्यूमेरिकल क्वेश्चन नंबर 13 पर्यंत बघितले होते. आता आपण बघत आहोत क्वेश्चन नंबर 14. काय म्हणते बाळांनो क्वेश्चन बघा. ओके, वाचायचं आहे बाळांनो क्वेश्चनला. तर काय म्हणताय बघा रे, विथ व्हॉट टर्मिनल वेलोसिटी विल अन एअर बबल 0.4 mm in diameter. ओके बाळांनो, राइज इन अ लिक्विड ऑफ विस्कोसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर and specific gravity 0.9. ओके, डेन्सिटी ऑफ एअर इज 1.29 kg per meter क्यूब आपल्याला दिलेला आहे. म्हणत काय क्वेश्चनला समजून घ्या बाळांनो, फील करा थोडं. ओके बघा रे, की टर्मिनल वेलोसिटी काढायची आहे कोणाची, एअर बबलची. एअर बबलची डायमीटर दिली आहे, एअर बबलची आपल्याला डेन्सिटी दिली आहे बाळांनो, आणि लिक्विड मधून एअर बबल काय होत आहे ते वर येत आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा लिक्विड घ्या, लिक्विड किंवा पाणी घ्या, पाण्यातून काय ते बबल येतात आणि बुळबुड्या निघतात. सर नो, तर बुळबुड्या म्हणजेच तो एअर बबल आहे. एअर बबल काय करताय रे, राईज करताय, वर येत आहे. तेव्हा त्या एअर बबलची काय काढायची आपल्याला, टर्मिनल वेलोसिटी काढायची आहे बाळांनो. तर बघा कसं काढणार, सगळे डेटा लिहिणार आपण. काय दिलंय आपल्याला, डेटा. ओके चला, तर बाळांनो काय म्हणत आहे रे, की एअर बबलची डायमीटर किती आहे, 0.4 मिलीमीटर दिले. तर डायमीटरला डी म्हणतो, डी इज इक्वल टू 0.4 मिलीमीटर आहे बाळांनो. ओके, इम्प्लाइज दॅट डायमीटर वरून काय मिळणार आपल्याला, रेडियस मिळणार. तर रेडियस इज इक्वल टू काय झाला बाळांनो, मग सांगा रे, डायमीटरच्या अर्धी म्हणजे 0.2 मिलीमीटर. ओके चला बाळांनो, देअरफॉर रेडियस इज इक्वल टू, याला मीटर मध्ये करा तर काय होणार, 0.2 इंटू 10⁻³ काय झाला, मिलीमीटरचा कशामध्ये केला, रेडियसला मीटर मध्ये कन्वर्ट केला. ओके, त्यानंतर बाळांनो लिक्विडची विस्कोसिटी किती दिली आपल्याला, तर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू किती रे बघा, 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, त्यानंतर म्हणत काय, अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे ज्याची विस्कोसिटी दिली आहे त्याची काय दिली आपल्याला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणाची दिली आहे मग बाळांनो, तर लिक्विडची. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला शॉर्ट मध्ये बाळांनो अशा प्रकारे लिहिला, समजा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला, तर 0.9 दिलाय. सर हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे होते काय, तर बाळांनो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला असतो रे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू, एखाद्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर तुम्ही घेता किंवा काढता तर काय होते, एखाद्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, की बाळांनो त्या लिक्विडची डेन्सिटी कम्पेअर करणार कोणासोबत रे, वॉटरच्या डेन्सिटी सोबत. तर डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे काय होते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, तर देअरफॉर बाळांनो याच्यावरूनच काय काढू शकतो आपण, डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे जे लिक्विड आहे, लिक्विडची डेन्सिटी दिली होती का आपल्याला, नाही, आपण ते काढणार. तर बाळांनो काय करणार रे बघा, देअरफॉर डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू, वॉटरची डेन्सिटी इकडे इंटू मध्ये आणा, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू काय होणार बाळांनो, डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, तर देअरफॉर डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे रे, 0.9. डेन्सिटी ऑफ वॉटर, वॉटरची डेन्सिटी किती असते रे बाळांनो, 1000 kg per meter cube. 0.9 इंटू 1000 म्हणजे किती झाला रे, 900 kg per meter cube. हे काय आहे बाळांनो, डेन्सिटी आहे कोणाची रे, तर लिक्विडची. ओके, त्यानंतर पुन्हा डेन्सिटी ऑफ एअर पण आपल्याला दिलेलं आहे. तर डेन्सिटी ऑफ एअर इज इक्वल टू आपल्याला किती दिलंय बाळांनो, 1.29. हे एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ओके, कशामध्ये रे, kg पर मीटर क्यूब मध्ये बाळांनो. काढायचं काय होतं आपल्याला, तर व्हॉट टर्मिनल वेलोसिटी म्हणजे टू फाइंड टर्मिनल वेलोसिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे VT. VT म्हणजे काय रे, टर्मिनल वेलोसिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि हेच आपल्याला काढायचं आहे. तर बाळांनो आपल्याला बघा सगळे सांगितलं तुम्हाला, तुमचा ब्रह्मास्त्र किंवा तुमचा जो मान शस्त्र आहे, काय आहे बाळांनो, फॉर्म्युला आहे सर. तर वी नो दॅट, काय आहे फॉर्म्युला बाळांनो टर्मिनल वेलोसिटीचा, तर वी नो दॅट टर्मिनल वेलोसिटी VT इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो रे, 2/9. ओके, 2/9 इंटू R² G इन ब्रॅकेट डेन्सिटी ऑफ कोणाची रे, एअरची मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. सर एअरची डेन्सिटी काऊन मायनस केले लिक्विड मधून, तर बाळांनो राईस कोण करत आहे, एअर बबल. ओके, आणि बाळांनो कोणामधून, डिस्कस मीडियम म्हणजे कोणामध्ये, ते लिक्विड आहे.
तर काय करणार आहे, विस्कस मीडियमची डेन्सिटी मायनस करणार कोणामधून, स्पेरिकल ऑब्जेक्टच्या डेन्सिटी मधून, येस ऑर नो, डिवायडेड बाय काय असते बाळांनो, तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. फॉर्म्युला माहिती आहे का, मी बाळांनो शिकवलेला फॉर्म्युला हा, आपण याच्या डेरिव्हेशन सॉल्व्ह केला तर हा फॉर्म्युला काढला तर कसा आला म्हणून. ओके चला, तर काय करणार आहे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार आणि कॅल्क्युलेशन करणार, संपला सर. ओके चला, तर देअरफॉर बाळांनो टर्मिनल व्हेलॉसिटी, देअरफॉर टर्मिनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू बघा 2/9 जसंच्या तसं. ओके 2/9 जसं आर स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर, रेडियस कुठे आहे बाळांनो बघा 0.2 इंटू 10⁻³ याचा काय होणार आहे स्क्वेअर. तर लिहितो बाळांनो काय आहे मग, इंटू मध्ये आर स्क्वेअर म्हणजे 0.2 इंटू 10⁻³ चा काय होणार आहे होल स्क्वेअर, इंटू मध्ये बाळांनो काय आहे जी आहे, जी म्हणजेच काय होते रे 10 घेतला आपण ना जी. ओके किंवा 9.8 पण घेऊ शकता जी ची व्हॅल्यू. एअरची डेन्सिटी किती आपल्याकडे 1.29 आहे, तर लिहिणार ब्रॅकेट मध्ये 1.29 मायनस काय करणार बाळांनो, लिक्विडची डेन्सिटी किती आपल्याकडे 900 आहे. ओके सगळ्या व्हॅल्यू पुट करतो आपण, तर -900 डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किती आहे आपला 0.1. चला बाळांनो कॅल्क्युलेशन करायचं आहे तर कसं करणार आहे, इज इक्वल टू बघा टर्मिनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2/9 राहू द्या जसंच्या तसंच. ओके ब्रॅकेट मध्ये इंटू मध्ये बघा रे 0.2 ला लिहू शकतो का 2 इंटू -3 आता इथे एक वाढणार म्हणजे 10⁻⁻4 बघा 0.2 इंटू 10⁻³ ला असं लिहू शकतो बाळांनो 2 इंटू 10⁻⁴. कसा लिहिला सर 0.2 ला 2 लिहिला तर इथे एक पॉवर काय होणार वाढणार. ओके -3 चे काय होणार -4 होणार. ओके त्याचा काय रे स्क्वेअर आहे इंटू 10 आहे जसंच्या तसंच राहू द्या ब्रॅकेट मध्ये, यांचा वजाबाकी करायचा आहे बाळांनो. ओके 1.29 मायनस 900 कसं करणार, तर 900.00 मायनस करणार 1 पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा वजाबाकी करताना काय रे 29. ओके 10 मधून 9 गेले 1 राहिला, आजचाला 1, त्याच्यानंतर बाळांनो 10 मधून 3 गेले किती राहिले 7 राहिले, आजचाला 1, 10 मधून 2 गेले 8 राहिले, आजचाला 1, 10 मधून 1 गेला 9 राहिले, आजचाला 1, 9 मधून 1 गेला 8 राहिला. ओके 898 म्हणजे 0.0012 म्हणजे इथे. ओके पॉईंटच्या खाली पॉईंट येणार 898. ओके पॉईंट किती आहे 0.71. बट बाळांनो आपला बघा रे कोणामधून मायनस केला होता 900 मधून मायनस केला होता, साइन बी कोणाचा येणार 900 चा साइन म्हणजे मायनस मध्ये येणार हे सबट्रॅक्शन आहे सर नो. हो सर. ओके आता काय करणार मॅडम याचा स्क्वेअर करा होल स्क्वेअर, तर इज इक्वल टू 2/9 इंटू 2 चा वर्ग किती होणार आहे 4 इंटू 10⁻⁴ चा होल स्क्वेअर म्हणजे 10⁻⁸ इंटू काय आहे 10 आहे. ओके इंटू काय आहे बाळांनो ब्रॅकेट मध्ये -898.71. ओके चला आता काय करणार बघा, बस कॅल्क्युलेशन करायचं आहे फॉर्म्युल्यामध्ये. बघा आपला क्वेश्चन इथपर्यंत संपला होता, इकडे काय करायचं आहे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर काय करणार बाळांनो इज इक्वल टू बघा 4 दुने किती झाले 8 झाले, हा इथला एक कमी होणार 10⁻1 आहे काहीच नाही म्हणजे 1 आहे, -8 + 1 म्हणजे -7 झाले. ओके चला बाळांनो तर आल्या काय 4 दुने 8/9. ओके 10⁻⁷ इंटू मध्ये काय बाळांनो इंटू मध्ये मायनस, इंटू मध्ये आहे बट मायनस व्हॅल्यू आहे. ओके निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, काय करणार रे 898.71. ओके इंटू 10⁻ किती राहणार बाळांनो -8 + 1 म्हणजे -7. एवढा झाला असेल तर काय करणार बाळांनो याला 9 ने भागाकार करा आणि 8 ने गुणाकार करा, झाला. तर काय होणार आहे बघा 9 ने भागाकार करायचा आहे बाळांनो कोणाला 898.71 ला 9 ने भागून देतो पहिले. ओके तर काय करणार आहे 8 जो छोटा आहे 9 पेक्षा 2 डिजिट घ्या, काय होणार आहे बाळांनो 9×9=81 होणार. ओके तर 9×9=81, 89 मधून 81 गेले राहिले किती 8 राहिले, पुन्हा 8 घेतले समोर. ओके 9×9=81 झाले, पुन्हा किती राहिले बाळांनो तर 8 मधून 1 गेले 7 राहिले, 0 7 राहिले, पॉईंट दिला इथे, त्याच्यानंतर समोर 7 आहे, किती होणार आहे बाळांनो 9 × 54 होते, 9 × 7 63 होते, 9 × 8 72, 8 9 72 होते बाळांनो, राहिले किती 5 राहिले, 1 बाकी होता घेतला 1, त्याच्यानंतर बाळांनो 9 × 4 36, 9 × 5 9 × 54 होते, बट 9 × 54 होणार तर इथे बाळांनो मोठी संख्या होणार. ओके काय करणार रे तर 9 × 5 45, 45 राहिले किती मग 51 मधून 45 गेले राहिले किती रे 6, पुन्हा एक 0 घ्या बाळांनो समोर, तर राहिला किती मग 9 × 54 होते. ओके तर 9 × 54 बाळांनो बघा सोबत सोबत याचा काय करायचं आहे तर 9 पॉईंट, चला एकदा पुन्हा करून देतो. तर 8 9 ने याला डिवाइड केला तर किती झाला रे इंटू मध्ये -99.856 इंटू 10⁻ किती आहे बाळांनो इंटू 10⁻⁴
-7 आहे का? चला आता काय करणार, तर 8 ने गुणाकार करायचा, याचा तर गुणाकार करून दाखवतो, संपला मग. ओके, चला बाळांनो, आन्सरच येतो आपला मग शेवटी. तर कसं करणार रे बघा, तर इज इक्वल टू टर्मिनल वेलोसिटी इज इक्वल टू काय करायचं, यांचा गुणाकार करायचा 10⁻⁷ जसं तसेच काय रे 99.856 इंटू काय रे 8 आहे बाळांनो. 8 सकम 48 चे 8 हातच्याले 4. ओके, 8 पंचे 40 आणि 4 44 चे 4 हातच्याले 4 8 8 64 64 आणि 4 68 चे 8 हातच्याले 6. ओके, 8 9 72 72 आणि 6 किती झाले बाळांनो 78 78 चे 8 हातच्याले 7 राहिले किती 8 9 72 72 आणि 7 किती झाले रे 72 आणि 7 किती झाले रे 79 झाले. सर नो 79. ओके, 1 2 3 1 2 3 म्हणजे 798 पॉइंट किती आला रे 798.84 इंटू 10 टू द पॉवर किती आहे बाळांनो -7 आहे. ओके, चला रे, तर हा आन्सर जो राहणार मायनस मध्ये राहणार, काऊन तर बघा मायनस साइन होता, इथे होता निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. तर बाळांनो काय करणार आहे आता बघा, -7 आहे, 1 2 3 चला इंटू काय राहिलेला होता का इकडे -7 होतं, इकडे काय होता का 10 टू पॉवर 1 झालेला होता. ओके, याचा स्क्वेअर केला होता +8 -1. ओके, चला बाळांनो फिक्स. ओके बाळांनो बघा रे, एक गोष्ट चुकीची झालेली आहे की 0.1 ला आपण तर घेतलंच नाही, तर 0.1 म्हणजे काय होणार 10 टू द पॉवर -1 10 टू द पॉवर -1 गेला +1 होणार, इथे 10 पॉवर 2 होणार, 10 पॉवर 2 -8 -8 + 2 म्हणजे किती होणार आहे बाळांनो -6 होणार, इथे किती राहणार -6. ओके, एक छोटीशी गोष्ट सुटलेली होती, 10 पॉवर -1 सुटलेला होता. ओके, त्याला घेतला कॅल्क्युलेट केला तर किती आले 10 टू द पॉवर -6 पर्यंत आला. आता बाळांनो देअरफॉर टर्मिनल वेलोसिटी इज इक्वल टू काय होणार आहे बघा, हा डेसिमल पॉइंट जर मी इकडे आणलो तर याला लिहू शकतो -0.798. बघा इथला पॉइंट इकडे आणलो, इथले 3 का 3 कमी 3 डिजिट आलो ना इकडे, तर काय होणार रे इथले 3 कमी झाले म्हणजे इंटू 10 टू द पॉवर -3 काय आहे टर्मिनल वेलोसिटी आहे, कशामध्ये राहणार मीटर पर सेकंड मध्ये. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. बाळांनो मायनस मध्ये का बरं येत रे व्हॅल्यू, कारण एअर बबल जो आहे तो खाली येत होता का नाही, कुठं जात आहे वर जात आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जात आहे तो बाळांनो, म्हणजे साइन कोणता राहणार त्याचा निगेटिव्ह साइन राहणार. ओके, चला बाळांनो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला. त्यानंतर आपला नेक्स्ट न्यूमेरिकल आहे बाळांनो क्वेश्चन नंबर 15. ओके, काय म्हणताय रे, द स्पीड ऑफ वॉटर इज 2 मीटर पर सेकंड थ्रू ए पाईप ऑफ इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर. म्हणजे पाईप मधून पाण्याची स्पीड किती आहे 2 मीटर पर सेकंड, पाईपची इंटरनल डायमीटर किती आहे 10 सेंटीमीटर आहे. ओके, व्हॉट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ नोझल ऑफ द पाईप इफ द स्पीड ऑफ वॉटर ॲट नोझल इज 4 मीटर पर सेकंड. म्हणजे नोझल म्हणजे काय होणार बाळांनो की पाईप मधून पाणी वाहतात, तुम्ही समोर दाबल्या म्हणजे जिथून पाणी आता दाबलेला भाग आहे तो म्हणजे तुमची नोझल वाला भाग झाला. ओके, तर बाळांनो दिलेलं काय आपल्याला बघा रे, स्पीड ऑफ वॉटर म्हणजे समजा डेटा लिहितो बाळांनो, काय दिलेलं आहे स्पीड ऑफ वॉटर, तर बाळांनो पाईप मध्ये पाण्याची स्पीड जी आहे त्याला V1 म्हणतो. काय म्हणतो रे V1, तर किती दिली आहे बाळांनो 2 मीटर पर सेकंड. ओके, आणि पाईपचे इंटरनल डायमीटर जे आहे त्याला काय म्हणू आपण, तर D1 इज इक्वल टू किती दिलाय बाळांनो बघा रे, किती दिलाय इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर. याला कशामध्ये करणार मीटर मध्ये, तर 10 इंटू 10 टू द पॉवर -2 हा काय झाला मीटर झाला. ओके, आता काय करणार बाळांनो, व्हॉट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ नोझल, म्हणजे नोझलची इंटरनल डायमीटर आपल्याला काढायची आहे कधी, इफ द स्पीड ऑफ वॉटर ॲट नोझल, म्हणजे वॉटरची स्पीड नोझल मध्ये आहे त्याला V2 म्हणतो. ओके, वॉटरची पाईप मध्ये असलेली स्पीड V1 होती, नोझल मध्ये असलेली स्पीड जी आहे ते V2 आहे, इज इक्वल टू किती दिला आपल्याला 4 मीटर पर सेकंड दिलेला आहे. तर काढायचं काय टू फाइंड डायमीटर ऑफ नोझल, इंटरनल डायमीटर ऑफ नोझल म्हणजे काय काढायचं रे D2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, चला D2 म्हणजे काय डायमीटर आहे नोझलची, D1 म्हणजे काय होती पाईपची इंटरनल डायमीटर होती, V1 काय होते पाण्याची स्पीड होती पाईप मध्ये, आणि V2 काय तर पाण्याची स्पीड आहे नोझल मध्ये. ओके, तर बाळांनो वी नो दॅट काय माहित आहे रे आपल्याला, तर बाळांनो आपल्याला माहित आहे A1 V1 इज इक्वल टू A2 D2. काय आहे कंटिन्युटी इक्वेशन शिकलो आपण, तर काय असते A1 V1 इज इक्वल टू A2 V2 कंटिन्युटी इक्वेशन आहे बाळांनो. तर देअरफॉर बघा याच्यावरून असं लिहू शकतो का V1 अपॉन V2 इज इक्वल टू काय रे A1 ला तिकडे घेऊन जाता काय राहिला मग A2 अपॉन A1 झाला का. बट एरिया दिलाय का बाळांनो नाही, आपल्याला काय काढायचं होतं डायमीटर काढायचे, ते स्पीड दिली आहे सर नो. तर एरिया आणि डायमीटर मध्ये रिलेशन कसं राहणार, तर बघा देअरफॉर V1 अपॉन V2, V1 काय होते पाण्याची स्पीड होते पाईपच्या अंदर, V2 काय पाण्याची स्पीड आहे नोझलच्या अंदर. ओके, तर बाळांनो इज इक्वल टू काय होणार आहे A2 आहे, तर A2 ला कसा लिहू शकतो
पाय आर स्क्वेअर. आता पाईप आहे तर म्हणा सर्क्युलर क्रॉस सेक्शन राहणार त्याचा. ओके, तर पाय आर A2 आहे म्हणजेच R2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय A1 आहे तर काय होणार पाय R1 स्क्वेअर. काऊन सर पाय आर स्क्वेअर कसा झाला एरिया बाळांनो, पाईपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सर्क्युलर राहणार, सर्कलचा एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर होते का. एरिया 2 होता तर R2 झाला, एरिया 1 होता तर R1. पाय पाय काय झाले कॅन्सल. तर इकडे बघा आता काय करणार तर पुन्हा चला, तर देअरफॉर काय आहे मग V2 बाय V1 सॉरी V1 बाय V2 इज इक्वल टू. बाळांनो बघा काहीच कठीण नाही रे, सोपी सोपी गोष्टी करत हा, एकदम स्ट्रेस फ्री राहायचंय, टेन्शन फ्री राहायचंय आणि बघायचंय समजून जाणार. ओके, बघा R2 चा स्क्वेअर आहे का डिवायडेड बाय R1 चा स्क्वेअर आहे. तर कसा लिहितो बघा बाळांनो, R2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय R1 चा स्क्वेअर आहे तर याचा होल स्क्वेअर झाला का. हो सर. बाळांनो देअरफॉर V1 बाय V2 इज इक्वल टू R2 ला कसा लिहू शकतो बाळांनो बघा रे, तर D2 अपॉन 2 म्हणजे R2 झाला. आणि R1 ला कसा लिहू शकतो बाळांनो, R1 आहे डिवायडेड मध्ये तर D1 अपॉन 2, तो उलटा लिहित होतो बाळांनो काय होणार 2 अपॉन D1. 2 काय कॅन्सल होतील आणि काय झालं त्याचा स्क्वेअर. ओके, तर D2 बाय D1 राहिला त्याचा होल स्क्वेअर राहणार. V1 बाय V2 किती आपल्याकडे, V1 ची व्हॅल्यू 2 आहे, 2 डिवाइड बाय V2 किती आहे रे 4 आहे, तर 2 बाय 4 इज इक्वल टू काय करणार बाळांनो बघा रे, D2 बाय D1 चा होल स्क्वेअर. D2 किती आपल्याकडे, D2 काढायचं आहे आपल्याला, D1 किती आहे रे 10 into 10 power minus 2, तर D2 चा स्क्वेअर करा डिवाइडेड बाय काय होणार D1 ची व्हॅल्यू काय होणार 10 into 10 to the power minus 2, याचा काय करावं लागेल रे स्क्वेअर करावं लागेल. ओके, चला बघा 2 by 4 म्हणजेच 1 by 2 इंटू हा डिनॉमिनेटर इकडे आलं तर इंटू मध्ये येणार तर काय होणार रे 10 चा स्क्वेअर म्हणजेच काय होणार 100 into 10 to the power minus 4 इज इक्वल टू काय राहिला D स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेण्याच्या आधी एक काम करा, इथे काहीतरी होते काय होते रे 5 10 100 गुणिला 100 भागीला 2 म्हणजे 50 झाले. ओके, 50 into 10 to the power minus 4, त्याचा काय करणार स्क्वेअर रूट घेणार. तर देअरफॉर बाळांनो D हा काय होता D2 होता ना, तर D2 चा स्क्वेअर D2 स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे 50 into 10 to the power minus 4, 50 into 10 to the power minus 4, याचा काय घेणार स्क्वेअर रूट घेणार. ओके, चला बाळांनो तर स्क्वेअर रूट कसा घेणार रे 50 ला कसं लिहू शकतो 25 गुणिला 5, 5 5 25 स्क्वेअर रूट ऑफ 5 घ्यावा लागेल. ओके, 5 चा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. चला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आणखी काय करू शकतो का यामध्ये अंडर रूट 2, मग ते रेसिप्रोकल वगैरे काढणे जमणार नाही, तर देअरफॉर इज इक्वल टू करा काय येणार बाळांनो D2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ कसा लिहिणार रे 50 ला 25 into 2, ओके, इंटू 10 to the power minus 4. चला कॅल्क्युलेशन करायचंय, काहीच कठीण नाही. तर देअरफॉर बघा मॅडम इथे काढतो D2 ची व्हॅल्यू, तर D2 इज इक्वल टू डायमीटर ऑफ द नोझल, इंटरनल डायमीटर ऑफ नोझल म्हणजे D2 होता तोच काढायचा होता, तर काय होणार 25 चा स्क्वेअर रूट 5 झाला, 10 to the power minus 4 चा स्क्वेअर रूट 10 to the power minus 2. स्क्वेअर रूट मध्ये इव्हन नंबर असेल 10 चा पॉवर तर त्याचा काय होते अर्धा करायचा. ओके, बाहेर काढताना तर काय होणार बाळांनो 25 चा स्क्वेअर रूट झाला 5 इंटू अंडर रूट 2 इंटू काय बाळांनो 10 to the power minus 4, स्क्वेअर रूटच्या बाहेर निघणार तर काय होणार 10 to the power minus 2. ओके, चला काय करणार आहे इंटूज करायचं आहे, तर D2 इज इक्वल टू 5 इंटू अंडर रूट 2 ची व्हॅल्यू असते बाळांनो 1.414, तर 1.414 इंटू 10 to the power minus 2, 5 ने गुणाकार करा झाला, तर D2 इज इक्वल टू 5 चे 20 चे 0 आजच्याले 2, 5 1 5 5 आणि 2 किती झाले रे 7 झाले सर. ओके, त्यानंतर 5 चे 20 20 चे 0 आजच्याले 2, पुन्हा 5 1 5 5 आणि 2 7. ओके, समजत आहे का, इंटू 10 power minus 2 आहे तर इंटू 10 to 1 2 3 1 2 3 7 पॉइंट किती आला रे 7.070 इंटू किती आहे 10 to the power minus 2 आहे. चला बाळांनो कसा करणार याला 10 to the power minus 2 आहे कशामध्ये राहणार हा मीटर मध्ये, डायमीटर कशामध्ये येणार मीटर मध्ये. ठीक आहे, आन्सर आपला हाच काय तर आपला फायनल आन्सर आहे बाळांनो. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रे नेक्स्ट क्वेश्चन, किंवा याला तुम्ही कसं लिहू शकता 0.007 -2 बी शिफ्ट करू शकता. ओके, चला बाळांनो, किंवा सेंटीमीटर बी लिहू शकता डायमीटर, मग याला असंच करू शकता पुन्हा बघा रे, तर D2 इज इक्वल टू 7.070 10 to the power minus 2 मीटर म्हणजे किती होते रे सेंटीमीटर होते बाळा. असा म्हणा किंवा हा म्हणा, दोन्ही पण काय आहेत तर करेक्ट आन्सर आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर बाळांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रे क्वेश्चन नंबर 16, न्यूमेरिकल 16. ओके, चला बाळांनो काय म्हणताय, विथ व्हॉट वेलोसिटी डज वॉटर फ्लो आउट ऑफ एन ऑरिफिस. बाळांनो शिकवलाय असा स्पीड ऑफ इफ्लक्सलाच आपण एक काय म्हटलं होतं, टँकर घेतली होती, टँकरला एक होल मारला होता, होलला आपण ऑरिफिस म्हटलं होतं. ओके, तर त्या होल मधून त्या ऑरिफिस मधून वॉटर कितीच्या स्पीडने किंवा किती वेलोसिटी राहील म्हणते. ओके,
इन ए टँक विथ अ गेज प्रेशर. डाटामध्ये काय लिहिणार बाळांनो, जे दिलेला डेटा. ओके, तर काय दिलाय रे, गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजे काय होते बाळांनो, टोटल प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे कोणता प्रेशर राहते रे, गेज प्रेशर. तर टोटल प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच गेज प्रेशर. किती दिला आपल्याला टोटल प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, 4 × 10⁵. कशात दिला रे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, बिफोर द फ्लो स्टार्ट्स. ओके, त्याच्यानंतर म्हणा डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर, रो डब्ल्यू म्हणजेच काय रे, डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू किती दिलाय बाळांनो, 1000 kg/m³. ओके, आता म्हणत काय बाळांनो की आपल्याला काढायचं का तर विथ व्हॉट वेलॉसिटी डज वॉटर फ्लो आउट ऑफ एन ऑरिफिस. म्हणजे टू फाइंड की ऑरिफिस किंवा त्या होल मधून बाळांनो, टंकीला एक होल मारला, तो होल मधून पाणी किती स्पीडने ते काढायचं आपल्याला. तर V इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, वी नो दॅट बाळांनो. हा बघा बर्नॉलिस प्रिन्सिपलचा अप्लिकेशन होता, शिकवला होता का सर, शिकवला होता का रे मुलांनो, बाळांनो, पोरांनो, हो की नाही. बर्नॉलिस प्रिन्सिपल शिकवला, त्याच्यानंतर त्याची अप्लिकेशन मध्ये पहिलाच अप्लिकेशन होता रे, याला म्हणतात टॉरिसेलिस थेरम बी म्हणतात, किंवा यालाच म्हणतात रे टॉरिसेलिस प्रिन्सिपल म्हणतात, किंवा बर्नॉलिस प्रिन्सिपलचा काय होता हा अप्लिकेशन होता, यालाच म्हणतात स्पीड ऑफ इफ्लक्स म्हणतात. ओके, वी नो दॅट बाळांनो. काय होता फॉर्म्युला त्याच्यामध्ये, V इज इक्वल टू √2GH. सर नो होता सर, बट आपल्याला H दिलाय का बाळांनो, नाही दिलाय. ओके, तर बाळांनो करायचं काय मग, तर बघा रे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. बट बाळांनो आपल्याला माहित आहे कोणता प्रेशर रे, गेज प्रेशर इज इक्वल टू काय होते रे, फॉर्म्युला H ρg. टोटल प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू काय होते, H ρg होते का. चला बाळानंतर काय दिलेलं आहे मग, इज इक्वल टू P मायनस P0 किती दिलेलं आहे, 4 × 10⁵ इज इक्वल टू काय, H काढायचं इंटू रो किती आहे रे बाळांनो, 1000 दिले आपल्याला, इंटू ग्रॅव्हिटी किती असते तर 10 घेऊन घ्या सीधा. ओके, 1000 म्हणजे 10⁻³ इंटू 10 म्हणजे 10⁻⁴ झाले, पूर्ण झाले का, हो सर. तर देअरफॉर बाळांनो काय करणार रे, हा चला पुन्हा एकदा सांगतो, 4 × 10⁵ इज इक्वल टू H इंटू 1000 म्हणजे 10³ इंटू 10⁻⁴ 10⁻³ इंटू 10⁻⁴ म्हणजे किती झाला 10⁻⁴. काऊन तर पॉवरची काय होते, ऍडिशन होते, 10⁻⁴ ला इकडे आणा तर काय होणार, तो डिवाइड मध्ये आणा तर आला का तिकडे. मग H इज इक्वल टू 4 × 10⁻⁵ डिवाइडेड बाय काय होणार आहे 10⁻⁴. 10⁻⁴ वर लिहिला आपण ना, तर काय होणार त्याला 10⁻⁻⁴ करावं लागेल सर नो. तर देअरफॉर H इज इक्वल टू काय होणार बाळांनो बघा रे, देअरफॉर H इज इक्वल टू काय करणार, H काउंट काढून राहिलो तर आपल्याला H तर नाही माहिती होता, तर तोच तर पाहिजे सर. तर H इज इक्वल टू काय होणार बाळांनो बघा, कुठे आहे 4 × 10⁻⁵ -4 वरला प्लस, तर 4 × 10⁻⁵ इंटू 10⁻⁻⁴. काउंट डिनॉमिनेटर मध्ये 10 चा पॉवर कसा होता +4 होता, न्यूमरेटर मध्ये लिहिला तर 10 चा पॉवर काय होणार प्लसचा मायनस होणार. ओके, चला बाळांनो +5 -4 म्हणजे काय झालं रे, H इज इक्वल टू 4 × 10⁻⁻ किती बाळांनो 5 - 4 म्हणजेच 1 म्हणजेच किती 10. ओके, चला बाळांनो H कशामध्ये आली, मीटर मध्ये आली, 4 × 10 मीटर. ओके, आता काय करणार तर पुट इन इक्वेशन 1. तर पुट इन इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट इक्वेशन 1 काय रे, किंवा पुट करा इक्वेशन 1 मध्ये S ची व्हॅल्यू. तर देअरफॉर इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट काय आहे, V इज इक्वल टू काय बाळांनो अंडर रूट मध्ये किती आहे तर 2 इंटू G ला 10 घ्या इंटू H किती आहे तर 4 × 10 आहे, 4 × 10 आहे बाळांनो. चला बाळांनो काय करणार तर 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही, 4 चा स्क्वेअर रूट 2 झाला, तर V इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर रूट निघला 10 × 10 100 चा स्क्वेअर रूट मध्ये 10. तर काय झाला बाळांनो बघा, पुन्हा एकदा लिहितो बे तुमच्यासाठी तर करणे आहे का परवडते नाही. तर 2 × 4 10 × 10 म्हणजे किती झाला रे 100 चा स्क्वेअर रूट किती झाला, चला याचा स्क्वेअर रूट निघत नाही, याला राहू द्या साईडला. 4 चा स्क्वेअर रूट किती झाला रे 2 इंटू 100 चा स्क्वेअर रूट 10 झाला, अंडर रूट मध्ये कोण राहिला तर 2 राहिला. ओके, 10 × 2 म्हणजे किती झाले रे 20 इंटू √2 ची व्हॅल्यू 1.414. ओके, तर देअरफॉर V इज इक्वल टू काय होणार बाळांनो 20 × 1.414 म्हणजे काय करायचं सरळ तर 14.14 इथला 0 सोडला तर इथला पॉईंट इथे घेऊन जा. ओके, तर V इज इक्वल टू काय होणार, देअरफॉर V इज इक्वल टू 2 × 14.14. चला बाळांनो 14 × 2 म्हणजे किती होते 28. तर आन्सर काय येणार, देअरफॉर स्पीड इज इक्वल टू स्पीड ऑफ इफ्लक्स इज इक्वल टू काय झाला रे, याला 2 ने इंटू केला तर किती होणार बाळांनो 14 × 28 म्हणजे 28.28. ओके,
वेलोसिटी आहे, स्पीड आहे, म्हणजे कशामध्ये राहणार आहे, मीटर पर सेकंड मध्ये. ओके, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. म्हणजेच बाळांनो, ऑरिफिस मधून पाणी जेव्हा येणार तेव्हा कितीच्या स्पीड येणार, तर 28.28 मीटर पर सेकंड. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, चलो. त्यानंतर बाळांनो आपला नेक्स्ट न्यूमेरिकल आहे क्वेश्चन नंबर 17. ओके, काय म्हणताय बाळांनो क्वेश्चन बघा रे बाळांनो. द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज पाइप इज 3 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आहे का? हो सर. दिस प्रेशर रिड्यूसेस टू 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑन ओपनिंग द वॉल ऑफ द पाइप. ओके, कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर थ्रू द पाइप. म्हणत काय बाळांनो बघा, प्रश्न समजून घ्या पहिले. एखादा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं त्याला समजून घेणे आवश्यक आहे. आता कसा समजून घेऊन सर आम्ही, मी सांगतो ना, तुम्ही काय टेन्शन घेते. आता प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज पाईप. पाईप कसा रे, बंद पाईप आहे. बंद पाईप म्हणजे असं समजा पाईप इकडून आलाय आणि समोर का लावलाय, तर त्याला कॅप लावली आपण ना, म्हणजे पाईप बंद आहे बा. तर पाणी वाहत आहे का, नाही. तेव्हा पाण्याचा प्रेशर किती आहे म्हणते, तर P1 प्रेशर म्हणा. तर डेटा लिहा पहिले, डेटा. ओके बाळांनो, पाईप कसा आहे म्हणते, क्लोज पाईप आहे, तेव्हा प्रेशर किती आहे रे, P1 म्हणतो त्याला बाळांनो. किती आहे तर 3 × 10⁵, 3 × 10⁵. ओके, कशामध्ये दिलेलं आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, आता काय करणार बाळांनो, दिस प्रेशर, हा जो प्रेशर आहे काय होता, रिड्यूस होत आहे. कितीपर्यंत, एवढा रिड्यूस होता आणि एवढा राहत आहे. ओके, रिड्यूस झाल्यानंतर 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, ऑन ओपनिंग म्हणजे आता काय करायचं, जो आपण काय लावली, कॅप लावली होती किंवा झाकण लावलं होता पाईपला एका एंडवर, ते काय काढायचं, काढायचं आहे. ऑन ओपनिंग दी वॉल म्हणत आहे. काढला तर पाणी काय आता वाहायला लागेल ना, पाणी फ्लो होईल. सर नो, तर बाळांनो काय करायचं, जेव्हा पाणी वाहन तेव्हा त्याची काय काढायची, पाईप मधून वाहणाऱ्या पाण्याची स्पीड काढायची आहे. ओके, चला बाळांनो, तर दुसरा प्रेशर किती आहे, रिड्यूस झालेला प्रेशर, तर 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके बाळांनो, पाईप जेव्हा बंद होता तेव्हा पाण्याची स्पीड किती होती रे, त्याला म्हणतो V1 म्हणतो. किती होती तर 0. असे कसं सर, पाणी थांबलाय तर स्पीड किती राहील त्याची, 0 मीटर पर सेकंड. ओके बाळांनो, आणि जेव्हा पाणी फ्लो होत आहे तेव्हाच्या स्पीडला म्हणतो V2. तर V2 तर काढायचं आपल्याला, तर टू फाइंड पाणी जेव्हा फ्लो होऊन राहिलाय म्हणजे V2 इज इक्वल टू काय झाला, क्वेश्चन मार्क. वी नो दॅट. काय माहिती आहे बाळांनो आपल्याला, चला प्यारे बच्चो, वी नो दॅट. आता बघा रे, पाईप जेव्हा कसा होता, एका एंडवर क्लोज होता तेव्हा प्रेशर एवढा होता. जेव्हा पाईपचा झाकण खोलला तेव्हा प्रेशर एवढा झाला. स्पीड किती होती, पहिले पाईप बंद होतात पाणी वाहतच नव्हतं. आता पहिली स्पीड काय झाली मग, V1 किती राहणार, तर 0. पाणी थांबलाय म्हणजे पाण्याची स्पीड 0 झाली. जेव्हा आपण झाकण काढला तेव्हा स्पीड किती राहणार बा पाण्याची, ते काढायची म्हणजे V2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कसं काढणार, तर बाळांनो इथं लावायचा बर्नॉलिस प्रिन्सिपल. पाईपची हाईट दिलाय का, नाही, तर H1 H2 राहणार नाही. मग राहिला काय सर, तर बर्नॉलिस प्रिन्सिपल काय बाळांनो बघा रे, P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर प्लस H1 रो जी राहते, बट H1 H2 आहेच नाही तर घ्यायचा बी नाही. झाला काय मग, इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 चा गाणार रे स्क्वेअर. बाळांनो बघा, P1 जसंच्या तसंच ठेवतो मी तुमच्यासाठी ना. V1 ची व्हॅल्यू किती आहे रे, 0 आहे. तर 0 × काही बी करा, पूर्णचा पूर्णच काय झाला, 0 झाला. तर P1 इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. आपल्याला कोण पाहिजे रे, V2 पाहिजे आहे. सर नो, V2 काढायचं आहे बघा. तर काय करणार बाळांनो, P2 ला इकडे आणा, तर P1 मायनस P2 झाला का. हाफचा जो इज इक्वल टू करायला रे 1/2 रो V2 चा काय झाला, स्क्वेअर झाला बाळांनो. इकडे बघा पुन्हा, तर देअरफॉर मला हा V2 पाहिजे आहे, तर हाफ रो ला इकडे घेऊन जातो. तर तिकडे कोण आहे मग, इकडे करायला मग V2 चा स्क्वेअर इज इक्वल टू बाळांनो 2 इकडे आला, तर काय 2 × हा ब्रॅकेट डिवायडेड बाय रो जाणार. रो डिवाइड मध्ये काय जाणार, तर रो इंटू मध्ये आणि 2 कसा आहे डिवाइड मध्ये आहे का. चला बाळांनो, काय येणार रे, 2 इन ब्रॅकेट P1 मायनस P2 डिवायडेड बाय काय येणार रे, रो. समजला का, रो कोणाची, तर वॉटरची डेन्सिटी दिली आपल्याला. ओके, चला, तर या पूर्णला स्क्वेअर रूट मध्ये घेऊ शकता तुम्ही, पण इकडे एक काम करा, सॉल्व्ह करा ना. 2 जसंच्या तसं ब्रॅकेट मध्ये P1 किती आहे बाळांनो, P1 3 × 10⁵ आहे, 3 × 10⁵ आहे, मायनस P2 किती आहे रे, 2 × 10⁵ आहे, तर 2 × 10⁵ आहे, डिवायडेड बाय डेन्सिटी किती आहे बाळांनो, 1000 आहे वॉटरची डेन्सिटी. ओके, चला, तर इज इक्वल टू 2 जसंच्या तसं 3 - 2 किती झाले रे, 1 × 10⁵ डिवायडेड बाय किती आहे बाळांनो, 1000 ला लिहू शकतो का 10⁻3. 10⁻3 गेले तर वर गेले तर गाणार 10⁻³ होणार. तर 2 × 10⁵ इंटू 10⁻³ -3. 5 - 3 म्हणजे किती झाले रे, 2 × 10⁻². हा काय झाला V2 चा स्क्वेअर, बट आपल्याला स्क्वेअर पाहिजे का नाही, स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचा. तर देअरफॉर
V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 10 टू द पॉवर 2. 10 टू द पॉवर 2 स्क्वेअर रूट मध्ये तर काय होणार, त्याचा पॉवर 1 होणार म्हणजे 10 बाहेर निघणार आहे सर. नो 10 चा स्क्वेअर रूट कॅन्सल, तर आले काय अंडर रूट ऑफ 2. अंडर रूट मध्ये 2 इंटू मध्ये काय राहणार रे 10. ओके बाळांनो, अंडर रूट 2 ची व्हॅल्यू किती असते रे, तर 1.414 असते सर. असते का, इंटू किती आहे बाळांनो 10. याला 10 ने इंटू केला तर 14.14 इज द फायनल आन्सर होणार. हा डेसिमल पॉईंट इथे जाणार, 10 ने इंटू केला तर 14.14. काय आहे V2 आहे बाळांनो, कशामध्ये राहणार आहे मीटर पर सेकंड. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके चलो प्यारे बच्चो, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट न्यूमेरिकल आहे क्वेश्चन नंबर 18. ओके चला ना, चला बाळांनो, त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट न्यूमेरिकल आहे क्वेश्चन नंबर 18. ओके कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर इनसाइड ए क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब. बाळांनो कॅपिलरी ट्यूब वर विचारलेला क्वेश्चन आहे. ओके कॅपिलरी ट्यूब ची रेडियस किती दिली, 0.1 मिलीमीटर. व्हेन इमर्स इन वॉटर ऑफ सरफेस टेन्शन, वॉटरचा सरफेस टेन्शन किती आहे रे, 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर आणि ग्लास इज 0. ओके तर दिलेलं काय, वॉटरची डेन्सिटी दिला आणि यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटी किती वापरायला सांगितलं आहे तर 9.8. ओके चला बाळा, तर काय करणार सगळ्यात आधी बघा रे डाटा लिहिणार. कॅल्क्युलेट काय करायचं, राईज ऑफ लिक्विड म्हणजे H इज इक्वल टू, आपण बघा राईज और फॉल ऑफ लिक्विड साठी डेरिवेशन सोडून दिला होता मी. कॅपिलॅरिटी जेव्हा शिकवलं होतं बाळांनो, राईज और फॉल ऑफ लिक्विड साठी H इज इक्वल टू फॉर्म्युला काढून दिला होता काय रे, 2t cos θ अपन r⁻g. ओके बाळांनो तोच वापरावा लागेल आपल्याला. का बरं, तर तेच दिलेलं आहे. ओके तर काय दिलं सगळ्यात आधी बघा रे, ग्लास कॅपिलरी ट्यूबची रेडियस इज इक्वल टू किती दिली आहे बाळांनो, 0.1 मिलीमीटर इज इक्वल टू 0.1 इंटू 10 टू द पॉवर -3. कशामध्ये झाला रे, हा मीटर मध्ये झाला. व्हेन इट इज इमर्स इन दी वॉटर ऑफ सरफेस टेन्शन वॉटरचा किती आहे कॅपिटल T म्हणजे सरफेस टेन्शन इज इक्वल टू किती आहे बाळांनो, 7 × 10 टू द पॉवर -2. कशामध्ये रे, न्यूटन पर मीटर आहे. ओके त्याच्यानंतर बाळांनो द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थीटा इज इक्वल टू किती दिला आहे तर 0 म्हटलेला आहे. ओके त्याच्यानंतर बाळांनो डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे ρW इज इक्वल टू किती आहे रे, 1000 kg/m³ दिलेलं आहे आपल्याला. ओके चला बाळांनो, हे बघा काय लिहितो, सगळ्यात आधी करायचं का न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. तर बाळांनो तुम्हाला पेपर मध्ये काय करायचं, सगळ्यात आधी न्यूमेरिकल दिलेला काय आहे, काय डेटा दिलेला ते लिहायचं आहे. ओके लिहिला सर. ग्रॅव्हिटी इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके आणि फाइंड काय करायचं आहे तर टू फाइंड बाळांनो सगळ्यात आधी काढायचं का आपल्याला, तर बघा रे कॅल्क्युलेट दी राइज ऑफ वॉटर म्हणजे H इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके चला बाळांनो, तर वी नो दॅट फॉर्म्युलाच माहिती आहे सर आम्हाला, तर फॉर्म्युलाच तर लावायचा आहे मगांपासून का करून राहिलो आपण. तर डेटा काढतो, ज्याला काढायचं ते बघतो, त्याचा फॉर्म्युला लावतो, त्याच्यात काय करतो कॅल्क्युलेशन. काही कठीण करतो का बाळांनो, काहीच कठीण नाही करतो. ओके चला, तर वी नो दॅट काय माहिती रे, H इज इक्वल टू राइज और फॉल ऑफ लिक्विड H इज इक्वल टू 2t cos θ डिवाइडेड बाय काय होता फॉर्म्युला रे, r⁻g. व्हॅल्यू ठेवणार, कॅल्क्युलेट करणार, संपला. तर काय आहे देअरफॉर H इज इक्वल टू राइज ऑफ वॉटर इनसाइड द कॅपिलरी ट्यूब इज इक्वल टू 2 जसंच्या तसं T किती आहे, सरफेस टेन्शन किती आहे बाळांनो सांगा लवकर, 7 × 10 टू द पॉवर किती आहे रे, -2 झाला. cos θ ची व्हॅल्यू 0 म्हणजे इंटू cos θ ची व्हॅल्यू 0. ठीक आहे डिवाइडेड बाय बाळांनो काय करणार, cos 0 आहे. ओके cos 0. त्यानंतर बाळांनो डिवाइडेड बाय काय r किती आहे रे आपल्याकडे, 0.1 × 10 टू द पॉवर -3 झाला मीटर. काय रो किती आहे बाळांनो, 1000 म्हणजे 10 टू द पॉवर 3 डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके इंटू ग्रॅव्हिटी किती घ्यायची आहे 9.8. चला बाळांनो कॅल्क्युलेशन करायचं तर इज इक्वल टू 7 × 2 = 14 झाले इंटू cos 0 ची व्हॅल्यू किती होते रे, cos 0 ची व्हॅल्यू 1 इंटू हे म्हणजे झाले सर नो, तर आला काय 10 टू द पॉवर -2 आला डिवाइड मध्ये. ओके चला 0.1 × 10 पॉवर -3 याला लिहू शकतो का, 1 × 10 टू द पॉवर -4. ओके बघा 0.1 ला 1 लिहिला तर इथला एक पॉवर वाढला. ओके चला त्यानंतर काय करणार रे, एक काम करा ना, नको करा बाळांनो, काम नको करा सांगतो. -3 + 3 कॅन्सलच होते का, कॅन्सल झाले ते. -3 + 3 म्हणजे 10 चा पॉवर 0, 10 चा एनिथिंग टू द पॉवर 0 म्हणजे 1 होते. झालं हे कटले दोन्ही राहिले किती 1 राहिले, दोघांचा गुणाकार राहिला काय बाळांनो 0.1 आहे. 0.1 म्हणजेच काय ना 10 टू द पॉवर -1 इंटू काय बाळांनो 9.8 आहे. ओके चला तुम्हाला भरपूर जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांना सर 10 चा पॉवर सोबत जास्त छेडखानी करतोय तुम्ही.
तर बाळांनो तो छेडखानी करण्यासाठी तेव्हा सोपी होते, तेव्हा लॉक टेबलची आवश्यकता नाही पडत. नाही तर तुम्हाला सांगतो एवढ्यातच बाकीचे काय करणार, लॉक टेबल लावा, लॉक टेबल लावा. काय आवश्यकता आहे का? पॉवर पॉवर खेळायचा का? खेळायचा पॉवर पॉवर पॉवर, कोणाच्या 10चा पॉवर. ओके, आता काय करणार बाळांनो, लक्ष द्या बे, कुठे हो. ठीक आहे, काय करणार रे, 10चा पॉवर -1, इकडे खाली -1 आहे, वर गेला तर पॉवर काय ना +1, अजून पॉवर आणल्याचा तुम्ही. पॉवरच तर पाहिजे. तर 14 × 10 to the power -2 × 10 to the power -1 वर गेल्यावर काढणार +1 होणार, डिवायडेड बाय राहिला किती रे, 9.8 राहिला. किती राहिला बाळांनो, 9.8. अजून पॉवर करू का, पॉवर करू, घ्या पॉवर घ्या. तर 9.8 ला 98 लिहा बाळांनो, 10 to the power -1 करा. -1 कुठे जाईल तर वर जाईल, -1 वर गेल्यावर +1 येईल. येस ऑर नो. -2 +1 म्हणजे किती झाले तर बघा बाळांनो, 14/98 म्हणजे किती होते रे, 14च्या पाड्यात 98 येते की नाही येते, येते सर. 14 साठी 98 तर आले किती, तर 7 राहिले, वरचे पुरेच खतम झाले. काय राहिला बाळांनो मग, -1 वर गेलं +1 राहिला काय, काहीच नाही राहिला रे. मग H = काय राहिला तरी ते 1/7 जसंच्या तसं. -2 +1 म्हणजे काय झाले, -1 +1 काय झाले, तसा बी नाही समजत कुठले तर काय करायचं, 10 to the power -1 जसं तसं इंटू 10 to the power +1 बी जसं तसं, 10 to the power -1 वर गेला, 10 to the power काढणार +1, 1 + 1 2 झाले, -2 + 2 किती झाले रे, 0. 10चा पॉवर 0 म्हणजे 1, तर आला किती आन्सर, 1/7. आता 1/7 भरपूर आणले येतच नाही, भागाकारच नाही करता येत, तर काय करायचा, रेसिप्रोकल पाहायचा का सर, तर ते बी पाहू शकते बाळांनो. ठीक आहे, पण रेसिप्रोकल नाही पाहायचं तर 10/7 करा, 10 to the power -1. अरे सर निसता पॉवर करू तुम्ही तर 10. बघा 1च्या ठिकाणी 10 लिहिलो, व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे म्हणून 10 to the power -1 बी केला, जमला सर. आता ठीक आहे, काय करणार आहे, 10/7 तर येते सर आम्हाला, मग काय करायचं 10 to the power -1. बघा 10/7 भागाकार करायच्या 5व्या वर्गापासून शिकला सर आम्ही भागाकार करायला, तर किती येणार आहे, 7 × 1 7, 10 7 गेले, राहिले 3 बाळांनो, पाण्याला किती गेलं, 0. ओके, त्यानंतर काय येणार आहे, 728 728 2 राहिले, 0 लावला, किती रे, 7 7 रे 7 2 14 7 × 21 होते, 4 2 14 14 राहिले, किती 6 राहिले, पुन्हा 0 घ्या, घेतलाय का. किती होणार आहे बाळांनो, 7 सकम 42, 7 8 56. ओके, 7 8 56, 7 9 63, 7 8 56 म्हणजे 1.428. किती आन्सर आला याचा, H = 1.428 इंटू किती आहे, 10 to the power -1. 10 to the power -1 आहे, इथला डेसिमल पॉईंट इकडे येणार, तर H = किती राहिला, 0.1428. कशामध्ये राहणार आहे, मीटर मध्ये राहणार बाळांनो. राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड ए कैपिलरी ट्यूब अँड दिस इज युअर फायनल आन्सर. चलो प्यारे बच्चो. हा, तर मी काय म्हणतो बघा, या व्हिडिओ मध्ये आपण ना किती घेतले, 5 न्यूमेरिकल्स घेतले. राहिले किती, आता 5च राहिले. आता बाळांनो जे राहिलेलं 5 आहे, जे उर्वरित 5 न्यूमेरिकल्स आहेत त्यांना आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ आणि प्रॅक्टिस करावे बाळांनो. काहून हेच विचारले जाते ना, असे सोपे विचारले जाते. पहा काही आहे का, होता का काही. आता मला सांगा, तुम्हाला गुणाकार ना भागाकार नाही तर काही फायदा आहे का रे. येते सर, आम्हाला येते सर, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, चला बाळांनो अभ्यास करायचा आहे आणि थँक्यू सो मच. ओके, चला अभ्यास करा. ओके, बिना अभ्यासाने काही मिळणार नाही आहे. व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला आवडला तर दुसऱ्यांना शेअर करा. आवडला म्हणजे काय आवडला सर, समजला असेल, थोडाफार शिकवणे समजत असेल तर तुमच्या मित्रांना बी शेअर करा, त्यांनी बी समजला पाहिजे. जो मित्राची मदत करा तोच खरा मित्र राहते, तर शेअर करा आपल्या मित्रांना बी. चला तर थँक्यू सो मच.